नुकत्याच राज्य लोकसेवा आयोगाच्या मंत्रालयात लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे। एमपीएससी परीक्षेत कठोर परिश्रम घेत अनाथ आणि दिव्यांग माला पापळकर यांनी नेत्रदीपक यश मिळवलंय। तिच्या या यशाबद्दल आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते मालाचा सत्कार करण्यात आला, तर डॉक्टर पापळकर यांना नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। त्यानिमित्त त्यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। जिल्हाधिकारी कटियार यावेळी म्हणाले की स्पर्धा परीक्षांसंदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती शंका असतात, मात्र जन्मताच दिव्यांग असलेल्या अनाथ मालाने जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर आज मोठं यश मिळवलंय। स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आपल्याला संधी मिळत नाही, साधनांचा अभाव आहे असं रडगाणं गाणाऱ्या अनेक युवकांसाठी दिव्यांग माला पापळकरांचा आदर्श खरोखरच प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले। माला ही जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत पोलिसांना सापडली होती। वज्जर येथील दिवंगत अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहात शंकरबाबा पापळकर यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारून तिचे माला असे नाव ठेवून तिला स्वतःचे नाव दिले। मालाला लहानपणापासूनच शिकायची तसेच पुस्तक वाचायची आवड होती। जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर तिने डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात 10वी आणि 12वी तसेच विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था येथे कला शाखेची पदवी प्राप्त केली। मालाच्या शिक्षणासाठी प्राध्यापक प्रकाश टोपले यांनी तर स्पर्धा परीक्षेसाठी युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले। जनजागर मराठीसाठी नितीन बोबडे, चांदूर बाजार, अमरावती।